नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत ऊड. ऊड कोणत्या अर्थाने वापरला जातो, ऊडचा अर्थ वाक्यात आल्यानंतर कसा बदलतो आणि ऊड काय आहे. तर बघा, ऊड मॉडेल आहे. ऊड ऑक्झिलरी वर्ब म्हणजेच हेल्पिंग वर्ब आहे आणि ऊडच्या मदतीने वाक्याचे अर्थ कसे बदलतात ते आपण बघूया. तर बघा, वुड विलचा पास्ट म्हणून वापरला जातो. म्हणजे जसं की कुड कॅनचा पास्ट म्हणून आपण वापरला. व्हिडिओमध्ये मी कॅन कुडच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तसंच वुड हा विलचा पास्ट म्हणून कसा वापरला जातो ते आपण बघणार आहोत. तर बघूया. रामने सांगितले की तो येईल. म्हणजे बघा, पास्ट मध्ये रामने सांगितले होते आणि काय सांगितलं होतं की फ्युचर म्हणजे तो येणार आहे फ्युचर मध्ये. जसं आपण आता विलचा कधी उपयोग करतो, वर्तमान काळामध्ये जेव्हा आपण बोलतो की रामने सांगितले की तो येईल, म्हणजे राम आत्ता बोलला तो येईल, फ्युचरची क्रिया. पण आता इथे पास्ट मध्ये रामने सांगितलेले होते की तो येईल, फ्युचर सांगितलेलं होतं पास्ट मध्ये. त्यावेळेस वुडचा उपयोग होत असतो आणि वुड हा विलच्या जागेवरही वापरला जातो. तर कसं की आय वुड कम, मी येईन. आय वुड टीच, मी शिकवेन. आय वुड लर्न, मी शिकेन. हे जे आहे ना, तर याच्यामध्ये शक्यता कमी असते, म्हणजे फ्लेक्झिबिलिटी असते. जसं की विल वापरल्यानंतर शक्य आहेच, म्हणजे ते होणारच आहे ही एक खात्री असते की ते फ्युचर मध्ये होणार आहे, ती क्रिया होणार आहे. पण वुड जर वापरला तर त्याच्यामध्ये डळमळीतपणा असतो की ते होईल की नाही, किती % होईल किंवा होणार नाही ही एक शक्यता असते. म्हणजे विल वुडच्या जागेवर आणि वुड विलच्या जागेवरही वापरू शकतो एकाच अर्थाने. फक्त दोघांमध्ये खात्री, वुड जेव्हा वापरतो तेव्हा त्या क्रियेची खात्री होण्याची जी शक्यता आहे ती कमी असते. तर बघूया, रामने सांगितले की तो येईल. पास्ट मध्ये फ्युचर सांगितलेलं आहे, त्यावेळेस वुडचाच उपयोग होत असतो, विलचा उपयोग होत नाही. तर बघूया, रामने सांगितले म्हणजे रामने काय क्रिया केली, सांगण्याची क्रिया केली. मग बघूया, वाक्याचा कर्ता आहे राम आणि क्रिया होणार आहे सांगण्याची. राम हा वाक्याचा कर्ता आणि सांगितले सेड किंवा टोल्ड वापरला जातो. म्हणजे पास्ट मध्ये सेचा सेड होतो. राम सेड, सांगण्याची क्रिया केली. राम जवळ आलेला आहे सेड दॅट. काय सांगितलंय, तो येईल. म्हणजे आता इथे आपल्याला वुड वापरायचं आहे. फ्युचर सांगितलेलं आहे, तिथे वुड. वाक्य कसंही असो, कोणतंही असो, फक्त आपल्याला प्लेस कळाली पाहिजे. कारण येण्याची क्रिया येईल, फ्युचर मध्ये सांगितलंय म्हणजे इथे येणार आहे वुड. ही वुड. ही वुड कम, येणार आहे, येईल. ही वुड कम. राम सेड, राम म्हणाला की तो येईल, येईल. वुड म्हणजे या फ्युचर साठी इथे वुड वापरलेला आहे. इथे कर्ताच्या शेजारी वापरता येणार नाही. तर तिने सांगितले की ती अभ्यास करेल. तिने काय सांगितलं की ती अभ्यास करेल. तिने पास्ट मध्ये सांगितलं की मी करेन, अभ्यास करेल. सांगण्याची क्रिया जी झालेली आहे ती पास्ट मध्ये झालेली आहे. जेव्हा वर्तमान काळामध्ये आपण सांगण्याची क्रिया करत असतो तेव्हा विलचा वापर होत असतो. या दोघांमध्ये डिफरन्स आहे. तर बघूया, तिने सांगितले की ती अभ्यास करेल. आता सांगण्याची क्रिया तिने केलेली आहे, कर्ता आहे शी. टोल्ड
वापरता येऊ शकतो. टेलचा पास्ट होतो टोल्ड. शी टोल्ड दॅट she would study. She told that she would study. तिने सांगितले की ती अभ्यास करेल. म्हणजे तिने पास्ट मध्ये सांगितले आहे. इथे जी वर्ब आहे ते पास्ट मध्ये आहे म्हणून इथे विल वापरता येणार नाही. तर इथे विलच्या जागेवर आपल्याला वूडच वापरावा लागेल. तर बघूया याचं स्ट्रक्चर काय बनतंय. आधी आहे सब्जेक्ट प्लस वर्ब आहे. पास्ट मध्ये V2 येणार आहे. इथे V2 म्हणजे वर्बचा पास्ट प्लस ऑब्जेक्ट. आता हे सगळं ऑब्जेक्ट मध्ये आहे. तिने केलेली क्रिया कशावर केलेली आहे हे ऑब्जेक्ट मध्ये येत आहे. म्हणजे हे स्ट्रक्चर याचं बनतंय. आता आपण वूड बघितला. पास्ट मध्ये आपण फ्युचर सांगत असतो तेव्हा आपण वूड वापरत असतो. आणि आता आपण बघणार आहोत पोलाइट रिक्वेस्ट साठी आपण कसा यूज करतो. म्हणजेच काय, नम्रपणाने आपल्याला विनंती करायची असेल तर आपण कसा यूज करतो. जसं की कुड आपण यूज केला होता की नम्रपणाने विनंती करण्यासाठी. पण मोर पोलाइटनेस साठी आपण वूडचा उपयोग करत असतो आणि वूड मोस्टली जास्त प्रमाणात वापरला जातो. तर वूड वापरत असताना आपण आता म्हणजे रिक्वेस्ट करतोय, तुम्ही हे कराल का, प्रश्न करतोय त्यांना. म्हणजे त्यांच्यावर डिपेंड आहे करायचं की नाही. म्हणजे इथे प्रश्न क्रिएट होतोय. म्हणजे इथे सब्जेक्ट आधी येणार नाही. मग बघूया. वुड यू प्लीज हेल्प मी, मला मदत कराल का. वुड यू प्लीज क्लोज द डोअर, दरवाजा बंद कराल का. वुड यू प्लीज गिव्ह मी अ पेन, मला पेन द्याल का. म्हणजे आपण नम्रपणाने समोरच्याकडे विनंती करत आहोत. आणि ते कसं, ती वाक्यरचना कशी आहे ते आपण एक्झाम्पल द्वारे बघूया. कृपया तुम्ही दरवाजा उघडाल का. कृपया म्हणजे वुड यू प्लीज. आणि आपण कृपया म्हणजे वुड वापरत आहोत. कृपया वुड यू प्लीज असं वापरू शकतो. किंवा कृपया, आता आपण आधी घेणार आहोत वुड. ऑक्झिलरी वर्ब किंवा मॉडल हे आपण प्रश्न करत असताना एक नंबरला येत असतं. हे आधीच्याही व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर आधी येणार आहे वुड. आता वुड यू, दरवाजा उघडणार कोण आहे, क्रिया कोण करणार आहे, तो आधी वुडच्या शेजारी. वुड यू, कारण दरवाजा उघडणारा, क्रिया करणारा हा कोण आहे, तुम्ही. वुड यू. आता प्लीज म्हणजे कृपया. वुड यू प्लीज. आणि क्रिया काय करायची आहे, ओपन द डोअर, दरवाजा उघडण्याची. ओपन द डोअर. ओपन द डोअर. वुड यू प्लीज ओपन द डोअर. तुम्ही कृपया तुम्ही दरवाजा उघडाल का. किंवा मग असं येऊ शकतं, वुड यू ओपन द डोअर आणि प्लीज लास्टला घेतला तरी चालेल. तर आपण इथे बघूया. आता प्लीज लास्टला घेऊया. कृपया मला मदत कराल का. कृपया मला मदत कराल का. आपण विनंती करत आहोत आणि ती नम्रपणाने विनंती करत आहोत. तर कृपया वुड यू वुड यू आणि क्रिया काय होणार आहे, मदत करण्याची. मग हेल्प. आणि कोणाला मदत करायची आहे, मला, म्हणजेच मी. कृपया मला मदत कराल का. आणि मग आता कृपया मला मदत कराल का, जरी कृपया शेजारी मला आलेला आहे पण मला मदत करणार आहेत कुणीतरी, ते मला मदत करणार आहेत. मग मदत करणारे तुम्ही मदत कराल का. वुड यू हेल्प
मी आणि प्लीज लास्ट. वुड यू हेल्प मी प्लीज म्हणजे कृपया मला मदत कराल का. वाक्याची रचना अशीही येऊ शकते आणि वाक्याची रचना अशीही येऊ शकते. प्लीज लास्टलाही जाऊ शकतो आणि तरी पण त्याचा अर्थ एकच होतो. फक्त हे मला सांगायचं आहे की मदत मला करणार आहे म्हणून मी करता नाही, मदत करणारे आहात तुम्ही म्हणून मग इथे यू येणार आहे आणि मी नंतर येणार आहे. आपण प्लेस जर आपल्याला वाक्याच्या कळाल्या तर वाक्याचं स्ट्रक्चर जे आहे ग्रामॅटिकली करेक्टच येतं. तर त्याचं स्ट्रक्चर बघूया काय आहे. तर वुड यू प्लीज आधी येणार आहे किंवा प्लीज नंतरही घेतला तरी चालेल. म्हणजे करता करता यूच असेल असं नाही, तर पण आपण समोरच्यालाच विनंती करत असतो. वुड यू प्लीज. त्याच्यानंतर आहे क्रियापद V1 म्हणजे क्रियापद मूळ रूपामध्ये आहे वुड यू प्लीज आणि नंतर प्लस आहे ऑब्जेक्ट उरलेलं वाक्य आणि प्लस आहे क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. तर हे आहे पोलाइट रिक्वेस्ट आपण कशी करतो आणि वुडच्या मदतीने कशी करतो हे आपण शिकलो. आता पुढे बघूया. आपली इच्छा आपली आवड आपण नम्रपणाने व्यक्त करण्यासाठी सुद्धा वुडचा उपयोग करत असतो. म्हणजे आपली इच्छा व्यक्त करतोय, आपली आवड पण आपण व्यक्त करतोय, पण ती नम्रपणाने करतोय. तर ती कशी. तर बघा, मला तुमच्याशी बोलायला आवडेल, मला तुमच्याशी बोलायला आवडेल, मला तुमच्यासोबत खेळायला आवडेल, मला इंग्लिश शिकायला आवडेल, मला इंग्लिश बोलायला आवडेल. आपण नम्रपणाने व्यक्त करत आहे. तर ते करण्यासाठी सुद्धा आज वुडचा उपयोग कसा होतो ते आपण बघूया. बघा, मला तुमच्याशी बोलायला आवडेल. मला आवडणारी, मला आवडतंय म्हणजे माझ्यावर मी करते ते आवडण्याची जी आहे ते म्हणजे करता मी आहे वाक्याचा आय. वुड लाईक टू म्हणजे मला आवडेल साठी वुड लाईक टू वापरतात. आय वुड लाईक टू. आता इथे फक्त माझी इच्छा मी व्यक्त करते, पण आपण असंही म्हणू शकतो की राम वुड लाईक टू म्हणजे असंही म्हणू शकतो रामला आवडेल किंवा मग तिला आवडेल. सब्जेक्ट आपण इथे कोणताही घेऊ शकतो. तर आय वुड लाईक टू, मला आवडेल काय करायला आवडेल तुमच्याशी बोलायला. मग क्रिया काय करणार आहोत आपण बोलण्याची. आय वुड लाईक टू स्पीक. कोणाशी बोलण्याची तुमच्याशी. मग काय आय वुड लाईक टू स्पीक विथ यू म्हणजे आय वुड लाईक टू स्पीक विथ यू मला तुमच्याशी बोलायला आवडेल. तिला इंग्लिश शिकायला आवडेल. तिला मी सब्जेक्ट वेगळा घेतलेला आहे कारण तिची इच्छा आपण व्यक्त करतोय आणि आपल्या जवळचं कोणी असेल तर आपल्याला ती इच्छा माहिती असते तेव्हा मग तिला आवडेल. आपण इथे गोंधळ होणार नाही म्हणून सब्जेक्ट वेगळा घेतलेला आहे. कारण सब्जेक्ट कोणताही घेतला तरी आय वुड लाईक टूच आपण वापरत असतो. तर शी वुड लाईक टू. शी वुड लाईक टू. आता काय आवडणार आहे शिकायला. काय क्रिया करायला आवडणार आहे शिकायला. मग लर्न काय शिकायला इंग्लिश. बघा, शी वुड लाईक टू लर्न इंग्लिश म्हणजे तिला इंग्लिश शिकायला आवडेल. लर्न क्रिया काय आहे शिकण्याची आणि काय शिकण्याची ते नंतर. आता याचं स्ट्रक्चर काय बनतंय तर आधी आहे सब्जेक्ट एस प्लस वुड लाईक टू. वुड लाईक टू प्लस वर्ब V1 म्हणजे
वर्ब हे वर्तमान काळामध्येच मूळ रूपामध्येच आणि प्लस ऑब्जेक्ट उरलेलं वाक्य जॉईन करून द्यायचं. आता वूडचा उपयोग समोरच्याची इच्छा, समोरच्याची आवड आपण विचारत असतो तेव्हा कसा होतो आणि अगदी नम्रपणाने आपण विचारत असतो, म्हणजेच परमिशनच घेत असतो पण नम्रपणाने घेत असतो. की कसं की तुम्हाला हे करायला आवडेल का, माझ्यासोबत यायला आवडेल का, म्हणजे काय आपण त्यांची परमिशनच घेत आहोत पण नम्रपणाने घेत आहोत. तर आपण बघूया एक्झाम्पल. तुम्हाला माझ्यासोबत यायला आवडेल का, आपण त्यांची परमिशन घेतोय, माझ्यासोबत येण्याची परमिशन घेतोय पण मोर पोलाइटनेस म्हणजेच खूपच नम्रपणाने घेतोय. मग इथे प्रश्न करतोय आपण त्यांना. तर मग आता वुड लाईक टू आधी येणार आहे. त्याच्यानंतर यायला कोणाला प्रश्न करतोय, तो येणारा कोण आहे, तो कर्ता. वुड यू लाईक टू वुड यू लाईक टू म्हणजे येणारा कोण आहे, तुम्ही, आणि म्हणजे येण्याची क्रिया जो करणार आहे तो कर्ता, ज्याला आपण इच्छा विचारतो आहे तो वुडच्या शेजारी, नंतर लाईक टू आणि त्याच्यानंतर काय क्रिया करणार आहे, येण्याची. वुड यू लाईक टू कम आणि माझ्या सोबत, मग सोबत आधी येणार आहे कम विथ आणि मी, माझ्या सोबत. विथ सोबत आधी, नंतर मी. आणि प्रश्नचिन्ह, कारण आपण त्यांना प्रश्न करतोय त्यांच्यावर डिपेंड आहे यायचं की नाही. त्याला खेळायला आवडेल का, आता आपण त्याची इच्छा विचारतोय कोणाला तरी, म्हणजे इथे का आपण सब्जेक्ट वेगळा घेतलाय की कन्फ्यूज व्हायला नको. यू हा सब्जेक्ट प्रत्येक वेळेस घेऊन मग आपण दुसऱ्यांचं कसं काय दुसरे सब्जेक्ट यूज करू शकतो का, हाही प्रश्न क्रिएट होऊ शकतो. म्हणून आपण वेगळा सब्जेक्ट घेतलेला आहे तो. मग सब्जेक्ट आहे तो. आता प्रश्न करतोय वुड आधी, वुड. आता ही आहे इथे यू नाही. वुड ही लाईक टू वुड ही लाईक टू. काय क्रिया आहे, प्ले, खेळण्याची. वुड ही लाईक टू प्ले, त्याला खेळायला आवडेल का, तर आपण त्याची इच्छा जाणून घेतोय, म्हणजेच त्याला त्याची परमिशन घेतोय खेळायला चल याच्यासाठी. मग याचं स्ट्रक्चर काय बनतंय, वुड प्लस सब्जेक्ट जो क्रिया करणारा आहे तो, ज्याला आपण त्याची इच्छा विचारतो आहे तो, सब्जेक्ट प्लस लाईक टू आणि प्लस आहे वर्ब वन, म्हणजे जी क्रिया करायला आपण विचारतो आहे ते क्रियापद आपल्याला मूळ रूपात घेणार आहोत. आणि प्लस ऑब्जेक्ट काय असेल, उरलेलं वाक्य जॉईन करून द्यायचं. हे आहे त्याचं स्ट्रक्चर. वुड आपली भूतकाळातील सवय सांगण्यासाठी सुद्धा आपण वापरत असतो, म्हणजे पास्ट हॅबिट, भूतकाळातील सवय. मी शाळेत जायचो, मी इंग्लिश बोलायचो, मी इंग्लिश पुस्तके वाचायचो, मी इंग्लिश शिकायचो आणि मी पोहायला जायचो, मी मित्रांसोबत खेळायचो. म्हणजे जेव्हा मी लहान होतो, जेव्हा मी शाळेत जायचो तेव्हा मी असं करायचो. हे जेव्हा आपण भूतकाळातल्या सवयी सांगतो तेव्हा आपण वुडचा उपयोग करत असतो आणि तो एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया. बघा, वाक्याचा कर्ता खेळणारा, खेळायचो कोण आहे, मी. किंवा तो पण म्हणू शकतो आपण, तो खेळायचा, ती खेळायची असं पण म्हणू शकतो. राम आमच्या घरी यायचा, म्हणजे त्याची भूतकाळातली सवय. म्हणजेच कर्ता आपण कोणताही घेऊ शकतो आणि म्हणजे सब्जेक्ट कोणताही असू शकतो. मग मी घेतलाय मी, मग आय काय करायचो मी, उड कर्ताच्या शेजारी उड.
आय वुड आय वुड प्ले, काय करायचो, खेळायचो. आय वुड प्ले विथ फ्रेंड्स, आय वुड प्ले विथ फ्रेंड्स, मित्रांसोबत खेळायचो. व्हेन, जेव्हा, आय वॉज इन द स्कूल. आय वुड प्ले विथ फ्रेंड्स म्हणजे मित्रांसोबत हा शब्द राहून गेला होता. आणि व्हेन, जेव्हा, आय वॉज इन द स्कूल जेव्हा मी शाळेत होतो. म्हणजे पास्टची त्याची जी सवय आहे ती या वाक्यात सांगितलेली आहे. आता त्याचं स्ट्रक्चर आपण बघणार आहोत. म्हणजे आधी येतो सब्जेक्ट प्लस वुड प्लस वर्ब, काय क्रिया करत होतो ती. V1 क्रियापद हे मूळ रूपात, कारण वुडने पास्ट दर्शवलेला आहे म्हणून क्रियापद मूळ रूपात. प्लस ऑब्जेक्ट, उरलेलं वाक्य. आणि कसं की मी मित्रांसोबत खेळायचो असं आपण म्हणतो जेव्हा मी शाळेत होतो असंही म्हणू शकतो, किंवा बिफोर 2 इयर्स असंही म्हणू शकतो कारण 2 वर्षापूर्वी. आणि असंही म्हणू शकतो की 2 वर्षाचा होतो तेव्हा, किंवा 3 वर्षाचा होतो तेव्हा. 2 इयर्स ओल्ड, आय वॉज 2 इयर्स ओल्ड असंही म्हणू शकतो. किंवा असं नाही म्हणू शकत फक्त की म्हणजे मी लहान होतो तेव्हा वगैरे, असं नाही. तर 2 वर्षाचा होतो तेव्हा, 5 वर्षाचा होतो तेव्हा, किंवा बिफोर 5 इयर म्हणजे 5 वर्षापूर्वी मी असं करायचो असंही म्हणू शकतो. तर डाऊट्स क्लिअर झाले असतील. ती अभ्यास करत असेल म्हणजे वुड बी म्हणजे काय करत असेल अंदाज लावण्यासाठी. म्हणजे आपल्याला माहित नाही, फक्त आपण अंदाज लावतोय की ती काय करते. आपण जर कोणाला विचारलं तर ती हे करत असेल, आपण सहज उत्तर देतो. म्हणजे ती करत असेल हे मलाही कन्फर्म माहित नाहीये, फक्त मी सांगितलं की ती हे करत असेल, ती अभ्यास करत असेल, ती खेळत असेल, नाही का, ती अभ्यास करत असेल. आता ह्याच्यासाठी वुड बी वापरला जातो. असेल अंदाज लावला. त्याच्यानंतर तो तिथे असता जर त्याला वेळ असता. म्हणजे इथे काय, ती क्रिया करत असेल, जे क्रिया करत असेल त्याचा अंदाज लावण्यासाठी वुड बीचा वापर केला जातो. आणि एखाद्या प्लेसवर तो असता पण काही कारणामुळे नाहीये हे म्हणण्यासाठी आपण वुड बीचा वापर करत असतो. म्हणजे क्रिया होत आहे किंवा असेल, क्रिया होत आहे हा अंदाज लावण्यासाठी वुड बी वापरतात. आणि एखाद्या प्लेसवर असेल तेव्हाही वुड बी वापरतात. तिथे असता तर त्याला टाइम असता तो तिथे असता, किंवा त्याच्याकडे वेळ असता तर तो ऑफिसला गेला असता. म्हणजे जर तरच्या गोष्टी आपण बोलतोय त्यावेळेस वुड बीचा वापर केला जातो. आणि वुड बीचा वापर असाही केला जातो, तो कोण असता किंवा काय असता. म्हणजे काय, तो डॉक्टर असता जर त्याला आता पाठिंबा असता किंवा आधार असता, तर आपण त्यावेळेस असं म्हणू शकतो, ही वुड बी अ डॉक्टर इफ ही हॅड सपोर्ट. म्हणजे तो डॉक्टर असता जर त्याला सपोर्ट असता. तर आता आपण एक्झाम्पलद्वारेच बघूया. ती अभ्यास करत असेल म्हणजे शी वुड बी अंदाज लावतोय, शी वुड बी स्टडिंग. म्हणजे क्रिया चालू आहे, आयएनजी लावलेला आहे क्रियापदाला. आयएनजी लावल्यानंतर V4 लिहितात. V4 म्हणजेच क्रियापदाला आयएनजी लागलेला असतो. काहींना कन्फ्युजन आहे V4 म्हणजे काय, म्हणून मी इथे सांगितलं. स्टडिंग, शी वुड बी स्टडिंग म्हणजे ती करत असेल, क्रिया चालू असेल. तर तो तिथे असता जर त्याला वेळ असता, तो तिथे असता म्हणजे ही वुड बी देअर.
म्हणजे तो तिथे असता. इफ त्याला ही आपण बघितलं त्याला असता म्हणजेच काय वेळ असता वगैरे तर हॅड. ही हॅड टाइम. शी वुड बी स्टडिंग. ती अभ्यास करत असेल अंदाज लावला. त्याच्यानंतर तो तिथे असता. जर तरच वाक्य आहे की जर तो तिथे असता जर त्याला वेळ असता तर तो तिथे असता. म्हणजे ही वुड बी देअर इफ ही हॅड टाइम. म्हणजे वेगळ्या अर्थाने वापरले गेलेले आहेत. तर अजून आपण काय आणि तो करता कोण असता किंवा काय असता हे सांगण्यासाठी सुद्धा वुड बीचा वापर केला जातो. तो करता असेल म्हणजे राम जो आहे तो डॉक्टर असता. राम वुड बी अ डॉक्टर इफ ही हॅड सपोर्ट. जर त्याला सपोर्ट असता तर त्याला पाठिंबा असता तर तो आता डॉक्टर असता. म्हणजे जर तरच्या कंडिशनल वाक्य आहेत. तर बघा ती अभ्यास करत असेल तो तिथे असता जर त्याला वेळ असता. तर आता इथे तुम्हाला समजलं असेल स्ट्रक्चर काय आहे. यस सब्जेक्ट प्लस वुड बी दोन वेगळ्या प्रकारचे वाक्य आहेत. वुड बी प्लस V4 म्हणजेच क्रियापदाला ING आणि प्लस ऑब्जेक्ट उरलेलं वाक्य जॉईन करून द्यायचं. ही वुड बी देअर म्हणजे करता S प्लस वुड बी आणि प्लस ऑब्जेक्ट. इथे काय काही नाहीये. इथे क्रिया काय होत नाहीये. म्हणजे बी हा मेन वर्ब म्हणून वापरला गेलाय म्हणजे असण्याचं सांगितलेलं आहे. इथे मेन वर्ब म्हणून वुड बी वापरलेला वुड आहे. वुड आणि हा बी जो आहे मेन वर्ब म्हणून वापरला गेलेला आहे म्हणून मी सेपरेट केला समजण्यासाठी. आता आपण बघणार आहोत वुड हॅवचा उपयोग. वुड हॅवचा उपयोग क्रिया पूर्ण झाली म्हणजे क्रिया कंप्लीट झालेली आहे त्यासाठी केला जातो. तो कसा तो खेळला म्हणजे त्याचा खेळून झालेला आहे. त्याने लिहिलं त्याचं लिहून झालेलं आहे नाही का. त्यासाठी आपण वुड हॅवचा उपयोग करत असतो. त्याने लिहिलं त्याने अभ्यास केला त्याचा कंप्लीट झालेला आहे तो अभ्यास म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे. यासाठी आपण वुड हॅव वापरत असतो. तो ते कसं ते बघूया. म्हणजे तो क्रिकेट खेळला त्याचं खेळून झालं. मग काय तर सब्जेक्ट काय आहे तो ही उड उड आणि क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला इथे वापरायचं आहे. ही वुड हॅव आणि खेळण्याची क्रिया झालेली आहे ते खेळणे प्लेड. काय खेळलाय क्रिकेट. ही वुड हॅव प्लेड क्रिकेट. त्याचं तो क्रिकेट खेळला खेळून झालेला आहे म्हणजे त्याचं स्ट्रक्चर बनतंय एस प्लस वुड हॅव प्लस V3 क्रियापदाचं तिसरं रूप आणि प्लस ऑब्जेक्ट म्हणजे उरलेलं वाक्य जॉईन करायचं. तो क्रिकेट खेळला असता. वुड हॅवचा उपयोग असाही होतो तो खेळला असता. जर त्याला वेळ असता तर तो खेळला असता. मग कसं तो क्रिकेट खेळला असता ती क्रिया त्याने केली असती ती केलेली नाही काही कारणास्तव. त्यावेळेस वुड हॅव कसा वापरला जातो ते आपण बघणार आहोत. तो क्रिकेट खेळला असता. क्रिकेट खेळणारा आहे तो ही वुड हॅव प्लेड क्रियापदाचं तिसरं रूप खेळण्याची क्रिया प्लेड क्रिकेट ही वुड हॅव प्लेड क्रिकेट जर इफ त्याला वेळ असता. ही हॅड टाइम. जर
त्याला वेळ असता असंही म्हणू शकतो. जर त्याला वेळ असता तर तो क्रिकेट खेळला असता असंही म्हणू शकतो. इफ ही हॅड टाइम ही वुड हॅव प्लेड क्रिकेट असंही म्हणू शकतो. म्हणजे हे वाक्य आपण आधीही वापरू शकतो. तर आता त्याचं स्ट्रक्चर काय आहे? कर्ता सब्जेक्ट प्लस वुड हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आता व्हिडिओमध्ये जे काही आपण घेतलं त्याविषयी सगळे डाऊट्स क्लिअर झालेच असतील. आणि जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.